आपली नोकरी आपला घर हेच आपले प्रश्न होते. आता ते प्रश्न सुटत आहेत, भविष्यामध्ये पुन्हा सुटणार आहे आणि त्यानंतर आपल्याला आपलं कळतंय की बुद्ध तयार आहे. आणि म्हणून आता बाबासाहेबांचा समाज जागरूक झालेला आहे. बांधवाला दुर्दैव एका गोष्टीचं आहे, दुर्दैव एका गोष्टीचं आहे, ती बुद्ध गया बिहारमध्ये आहे. जर ती महाराष्ट्रामध्ये असते, ती जर महाराष्ट्रामध्ये असते तर त्या ठिकाणी आपले जे काही शेंडीवाले आहेत त्यांना आमच्या गरीब कॅन्सरने कॅन्सर शिराने भीम सैनिकाने एका शेंडी काढून त्यांना बाहेर फेकला असता. असं आम्ही बिहारमध्ये सुद्धा करणार आहोत. एका थोड्या दिवसामध्ये महाराष्ट्राचे लोक, कारण बौद्ध बुद्धिस्ट समाज हा सर्वात जास्त संख्येने फक्त महाराष्ट्रात आहे. असो आपण रस्त्यावर लढाई लढत आहोत. मी काही खासदाराचं त्यांचं नाव घेणार नाही, परंतु त्यांचं अभिनंदन करेल या मोर्चामध्ये की ते सुद्धा संसदेमध्ये बोलत आहे. त्यांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करा. ते कुठल्याही पक्षाचे असो, ते कुठल्याही पार्टीचे असो, परंतु संसदेमध्ये ते बोलत आहे. आतापर्यंत 4 खासदार बोलले, 5 आमदार बोलले, अनेक लोक बोलत आहेत आणि आता बोलता एक दिवस आपल्या भारताच्या पंतप्रधानाला सुद्धा हे बोलावंच लागेल की बुद्ध गया हे बौद्धांचे आहे. आमची अशी मागणी आहे. आता नव्याने राम मंदिर झालेलं आहे अयोध्येमध्ये, ही अयोध्या सुद्धा त्यांची नव्हती. हे बौद्धांचं साकेत यांचं काहीच नाही. हे बाहेरून आलेले लोक आहेत, हे युरोपियन जातीचे लोक आहेत. म्हणते जी हा 2 मिनिटं बोललं पाहिजे. त्यांनी आपल्या कामाकरता आहे कुठले अवलाद त्यांच्याबद्दल माहिती भेटली पाहिजे. हा कलेक्टरला भेटायचं आहे, कलेक्टरला देण्यासाठी चालू आपण. परंतु आपली बुद्ध विहार कोणी ताब्यात घेतलं, मुसलमानाने ताब्यात घेतलं नाही, ख्रिश्चनांनी ताब्यात घेतलं नाही, हिंदूने सुद्धा बुद्ध गया ताब्यात घेतलेली नाही, माणसाने सुद्धा आपली बुद्ध गया ताब्यात घेतली नाही. तर आपली जेवढे बुद्ध गया नाही बांधवानं 84,000 बुद्ध विहारे मोठमोठे स्तूप हे फक्त पंडित आणि ब्राह्मण पंडितांनी महंतांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि आपल्याला अधिकारी करून टाकलेले आहे. आपले बुद्ध घेऊन ते श्रीमंत झालेले आहेत. मी 2 तारखेला काळाराम मंदिर सत्याग्रह नाशिकला गेलो होतो बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी. तिथे आम्ही गेलो, काळाराम मंदिरामध्ये सुद्धा गेलो. ते काळाराम नाही, ते राम नाही, तो कृष्ण नाही, तो सुद्धा बुद्धच आहे. कारण मी झूम करून बघितलं वरच्या टोकाला, पैसावरती मोबाईलने झूम करून दिलं राम मंदिर आपण बघितलं. ते बघून माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं बांधवांनो. ही आपली प्रचंड मोठी विरासत सम्राट अशोक राजा निर्माण करून ठेवली आहे. त्या काळाराम मंदिराच्या 4ही बाजूला वरती बघा बुद्ध आहे, 4ही बाजूला बुद्धाचा स्टॅच्यू आहे, बुद्धाच्या मूर्त्या आहेत. आणि म्हणून भारताची ओळख हे फक्त बुद्ध राष्ट्र आहे, हिंदू राष्ट्र नाही, हे कुठलंच राष्ट्र नाही. जगाची मान्यता आहे. या भारताच्या जमिनीचा 7/12 हे बुद्ध भगवान बुद्धाच्या नावावरती आहे. जिथे खोदाल तिथे बुद्ध मिळतो, जिथे बघाल तिथे बुद्ध मिळतो. अशी आपली अनेक विरासत या देशामध्ये अनेक महंतांनी ताब्यात घेतलेली आहे. आज बुद्ध गयासाठी आपण लढू. नंतर जे काही बाकीचे आहेत ते सुद्धा घेतल्याशिवाय बाबासाहेबांचा समाज थांबणार नाही ही मला खात्री आहे. कारण बाबासाहेबांनी तुमच्याबद्दल 15 ऑक्टोबर 1956 ला मी फक्त 2 मिनिटं घेणार आहे तुमचे, कारण कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायचं आहे. तर 15 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेबांनी आपल्याबद्दल भाषण केलेलं आहे, तुमच्याबद्दल माझ्याबद्दल बाबासाहेबांनी भाषण केलेलं आहे. 14 तारखेला फक्त शिक्षा घेतली, त्यावेळेस ते काही बोलले नाही. 15 तारखेला ते बोलले, काय बोलले? मी त्याला बौद्ध धर्माची शिक्षा देत आहोत. हे सर्व नागवंशी आहे. हा इतिहास फक्त हे इतिहास विसरले आहे एवढी फक्त थोडी चूक आहे. परंतु निश्चित मी त्याला बौद्ध धर्माची शिक्षा देत आहे. त्यांना यांचा एक दिवस इतिहास करणार आहे आणि जेव्हा याला इतिहास कळेल तेव्हा मला खात्री आहे की बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी, बौद्ध धर्माच्या संवर्धनासाठी, बौद्ध धर्माच्या रक्षणासाठी हा माझा समाज कुठलीही किंमत देण्यासाठी पुढे असणार
याचा मला अभिमान आहे असं बाबासाहेब आपल्याबरोबर बोललेले आहे. महान प्रकांड पंडित त्यांच्या ज्ञानाचे तुंग असा महादेव होते बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याबद्दल. आणि म्हणून ही आजची काय लढाई दिसत आहे पंचमी बुद्धिस्ट झालं 1956ला, परंतु महाबोधीवरासाठी ही काय लढाई चालली 2025 मध्ये आता सुरू झालेली आहे. संपूर्ण भारत चाललेला आहे. विशेष म्हणजे यूपीचे लोक सुद्धा जागलेले आहे आणि ते मोठ्या संख्येने अनेक खुश करत आहेत बुद्धदेवाकडे. निश्चितच आपण आजच्या दिवशी सर्व सहभागी झालात. आपल्या सहभागाने बुद्धदेव मुक्त होणारच आहे आपला मी छान विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. सर्वांचं मंगल. हा निवेदन देणारी जी काही मंडळी आहे त्यांनी निवेदन तयार करावं. 4-5 भक्तेची असतील त्याच्यासमोर आणि बाकी कार्यक्रम मेन है वही है। हाँ वही हमारा इधर उसी के लिए आपका ये अगर ये धरना 15,000 उनका वारंवार सांगत नाही साहेबांना याचं ऑफिसवर काम बघतो क्या कदम होने वाला है। पोलीस प्रशासनाला काय सर्व भटकेले असणार कारण आम्ही आता रस्त्यावर उतरलो आहोत. भटके लोक जेल भर आंदोलन चालू है। आम्ही मंत्रालयात 15 जण गेलो होतो. मंत्रालयात फडणवीसच्या ट्रॅफिकला 15-16 जण गेलो होतो आम्ही आझाद मैदानातो. आम्हाला सुद्धा 5 म्हणत होते पण 5 काम झालं नाही म्हटलं. 16 जण घुसलो आलो त्या ठिकाणी. आमच्यामध्ये सुद्धा कधी कधी कॅन्सर जागा होतो बरं का. आपण सर्वांनी जागेवर शांत बसून राहावं आम्ही इथपर्यंत. सर्वांना विनंती आहे की आपण बसल्या ठिकाणी उभं आपने देखा जैसे कि यहाँ पे आपको कुछ राय तो कमेंट बॉक्स में बताएं।